कादंबरी छावा. वाचक भारती ढाळे. पान क्रमांक 583 ते 593. फेरिस्तवार खास कारखान्यांच्या मालमत्तेचा हिसाब जातीनं घेण्यासाठी राजे खासे वाड्याबाहेर पडले. त्यांच्या सोबत प्रल्हाद निराजी, हंबीरराव, येसाजी, रघुनाथ नारायण, कवी कुलेश, राहुजी, आबाजी सोनदेव, चांगोजी अशी मंडळी निघाली. पावसाने भिजल्या दगडी इमारतींवरून श्रावणी उन्ह उतरल्याने पांढरट वाफा तरंगून येत होत्या. दूरवर पाचाडात झडणाऱ्या घाटेचे नाद कानी पडताच छातीशी हात नेत राजांनी घाटेला मान दिला. त्यांच्या हाती एक नकसदार लाकडी संदूक होती. रत्नशाळा आली. राजांच्या साक्षीने मोहर तोडण्यात आली. फेरिस्त वाचले जाऊ लागले. कारकून बारदाण्याचे माप करू लागले. 500 रती हिरे, 200 रती माणके, 1000 तोळे मोते, एक एक कलम पडताळून आलमगारीत बंदिस्त होऊ लागले. फेरिस्त पूर्ण झाली. फेरमोहर देण्यासाठी रत्नशाळा प्रमुख बहिर्जी घाटके आलमाऱ्या बंद करू लागले. थांबा बहिर्जी, हा सर्वात मोलाचा डाग आत ठेवून द्या, त्याशिवाय रत्नशाळा पूर्ण नाही होत. हातातील संदूक खोलून आबासाहेब नेहमीच छातीवर वागवीत ती भवानीची कवडी माला शंभूराजांनी बाहेर घेत कपाळाला भिडवून पुन्हा आत ठेवली. हिरे, माणके, मोत्यांना शोभा आणण्यासाठी संदूक अलमारीत चढली. राजे गडाच्या राबत्या जामदारखान्यात आले. कारकून 9 कोट रुपये किमतीची चलनी नाणी वजनावर मापू लागले. त्यात 5 लक्ष रुपयांचे केवळ सोन्याचे होनच होते. अनघड सोने 9 खंडी, चांदी 2.5 खंडी, सर्व कलमांचे वजन झाले. होनांच्या सोनेरी ढिगाकडे नजर टाकीत राजांनी राघवपंतांना आज्ञा केली, दफ्तरदार, सालीना 10,000 होन प्रतापगडी आणि 20,000 होन तुळजापुरी आई भवानीच्या सेवेस रुजू होतील असे करा. ज्याच्या बळावर दौलत उभी राहते त्या शिलेखान्यात राजे सर्वांसह आले. वाकाच्या तोड्यांनी पाचून त्यात बांधलेल्या कलमांचे मोजमाप होऊ लागले. 30,000 एकधारी तेगी, 50,000 दुधारी, 40,000 भाले, 60,000 ढाली, 40,000 धनुष्ये आणि 18 लक्ष बाण असे हत्यार साठवणाला होते. धारांवर झळझळणाऱ्या त्या शस्त्र राशींकडे बघताना राजे गंभीर झाले. त्या राशी आबासाहेबांची दूरदृष्टी सांगत होती. साठवणाला हत्यारे होती, ती वाघविणारे हात उभे करायचे होते. उद्याच्या काळाला सामोरे जाण्यासाठी छत्रपतींनी केलेली ती सिद्धता होती. सरलष्कर, कंककाका, पावसाळा उलगताच तवान्या सैन्याची सिंचणी करून ही हत्यारे राप्ती करायची आहेत. सर्व तर्फांच्या सुभेदार हवालदारांना याची समज द्या. हे बोलताना राजांचे डोळेही धारी बनले होते. ज्या कारखान्याच्या जोरावर सैन्य दौडतात तो अंबारखाना आला. इथे दगडबंद कोठ्यात धान्यांच्या गोण्यांच्या थप्प्या रचल्या होत्या. उंदीर घुशींच्या बंदोबस्तासाठी जागोजागी चाप टाकले होते. थप्प्या रचलेल्या कोठ्यातून फिरताना अंबारखान्याचा प्रमुख तपशील देऊ लागला. ही भात कोठी 17,000 खंडी दास्तान आहे. जिरे 2,000 खंडी आहे. डाळी, कडधान्ये, साखर, तंबाखू याची कोठारे बघत जाणाऱ्या राजांना आबासाहेबांचे शब्द आठवले. तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत. मावळा व्हा. आसवाबखान्याचे दालन आले. कलमवार विभाग दाखविताना प्रमुख सांगू लागला, यात जालना अहमदाबादी 1 लक्ष तागे कापड आहे. यात 4,000 पांढरी व 1,000 बऱ्हाणपुरी ठाणे. यात 3,000 तागे सादिलवार आणि 4,000 तागे पैठणी कापड आहे. ती सारी संपत्ती नजरेखाली घालून गंजीखान्यात साखळ दंडाने जखडलेले झुलते हत्ती बघून परतणाऱ्या संभाजीराजांच्या मनात आले, ही गजांत लक्ष्मी महाराज साहेबांनी दास्तानी केली ती का? आपल्यासाठी नाही. ते जाणून होते की सर्वात मोलाची संपत्ती आहे माणूस. इथला माणूस ताठ गर्दनीनं जगावा. आपले कुलाचार त्याला निर्वेध करता यावेत. यासाठीच त्यांनी आपल्या हयातीचा भंडारा उधळला.
आपल्याच विचारतंत्रीत चालणाऱ्या राजांना रघुनाथ नारायण अदबीने म्हणाले, कुडाळच्या देशाधिकारी गणोरामांचे पत्र आले आहे स्वामी. काय म्हणून? तेथील योगी नामदेव भट्ट बाकरे यांचा काळ झाला. मागे वारस मुलगा आहे. त्यांचे चालविले पाहिजे म्हणतात गणोराम. चालते राजे थांबले आणि म्हणाले, पंत, बाकरे बुवांच्या मुलाला घोडे आणि नजराणा पाठवून द्या. त्यांचे चालेल अशी मोहीम करून दानपत्र सिद्ध करा. आमच्या दस्तुराने कुडाळी पाठवून द्या. आबाजी, तुम्ही ते दानपत्र नजरेखाली घालून त्यावर मोर्तब करा. जी. रघुनाथ पंतांना ते ऐकताना समाधान वाटले. काहीतरी आठवल्याने राजांनी दुसरीही एक सूचना रघुनाथ पंतांना केली. पुण्याहून सुभेदार दामाजी रघुनाथांचा माणूस येऊन गेला आहे पंत. देहूच्या तुकाराम बुवांचे चिरंजीव महादोबांचा आणि त्यांचा भेट प्रसंग झाला आहे. महादोबांनाही एक खंडी ज्वारी आणि एक पातशाही होनाचे वर्षासन जोडून द्या. आज्ञा स्वामी. राजे धर्मस्थळे आणि संत योग्यांवर बारकाव्याने लक्ष देत आहेत हे बघून सर्व मंडळी समाधान पावली होती. संध्याकाळी राजसदरेवर आलेल्या संभाजीराजांना दाभोळचे सुभेदार व्यंकाजी निमदेव यांचे कारभारी मुजरा देत पेश आले. त्यांच्या पाठीशी एक तबकधारी होता. आम्ही दाभोळहून आलो धनी. सुभ्यावर झाल्या मोत्याच्या वृष्टीचा नमुना आज्ञेप्रमाणे साहेब स्वारींना दाखवण्यासाठी आणला आहे, कारभारी म्हणाले. कारभाऱ्यांनी तबकधाऱ्याच्या हातातील तबकावरचा सरपोस हटविला. राजांनी ओंजळभर मोते तबकातून उचलली. ती निरखीत ते कवी कुलेशाना म्हणाले, केवढा चमत्कार आहे कवीजी. आभाळातून सुद्धा कधी कधी असे देखणे काव्य उतरते धरतीवर. जी, मानो आकाश सुंदरी का मोती कंठा उतर आया है. कवीजी ते दूधवर्णी सौंदर्य निरखित म्हणाले. कविराज, धरतीसाठी विरह व्याकुळ आकाश पुरुषाच्या डोळ्यातून सुटलेले हे अश्रू आहेत असं म्हटलं तर? संभाजीराजांना ओंजळीतल्या मोत्यात दुर्गाबाईंची मुद्रा तरळल्यागत वाटले. स्वामी, बाकऱ्यांचे दानपत्र सिद्ध झाले आहे. संमतीचे शिक्कामोर्तब द्यावे. रघुनाथ पंतांनी दानपत्र सामोरे धरल्याने संभाजीराजांनी ओंजळीतील मोती तबकात सोडले. लेखणी हाती घेऊन दानपत्र वाचले आणि त्याच्या अग्रभागी स्वहस्ते अक्षर मोती उमटविले. मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभुराज छत्रपतेः यदत्रो परिलिखितं छत्रपती श्री खान बहादूर जाफर संग कोकलताश दख्खन सुभा प्रति राजे शंभू उपरी विशेष. प्रल्हाद पंतांनी मायना रेखला. अहिवंत गडावरून शिकस्त खाल्ल्यानंतर बागणातील किल्ले साल्हेरला परीघ घालून बसलेल्या खानाला जाणाऱ्या जरबी खलित्याचा मजकूर राजे संतप्त मुद्रेने सांगू लागले. सांप्रत तुम्ही बागलाण प्रांती घातला फौजी हैदोस इकडे पावला आहे. एवढा पाऊस काळच काय तो उलगण्याची आम्ही वाट बघतो आहोत. खुल्या मैदानी तुमच्या हत्याराचे पाणी जोखण्यास खासा आम्हीच बागलाणात उतरणार आहोत. बरे समजून असणे. प्रल्हाद पंतांनी रेखल्या मजकुरावर वाळू शिवरून खलितावळी थैलीत सरकवली. फिरंगाणातून विजरईचा खलिता आला आहे स्वामी. आपले डिचोलीचे सुभेदार मोरो दादाजींनी केला तह मोडल्याची तक्रार आहे विजरईची. प्रल्हाद पंतांनी राजांच्या कानी घातले. काय केले मोरो दादाजींनी? बारदेश प्रांती सिओलिम भागात छापा घालून काही आसामी दस्त केले आहेत सुभेदारांनी. डिचोलीतून जड जवाहीर घेऊन जाणारा एक फिरंगी व्यापारीही कैद केला आहे त्यांनी. विचारगत राजे फेर घेऊ लागले. कैलासवासी महाराजांनी फिरंग्यांशी तह केला होता. त्यात एकमेकांच्या मुलखावर हमला करू नये अशी एक अट होती. तसेच परस्परांच्या प्रदेशात निर्वेद व्यापार चालावा असा सुलूक होता. पंत, मोरो दादाजींना दस्त आसामी तातडीने सोडण्यास लिहा. फिरून आपल्या तर्फेनं तहाचा भंग होईल अशी हरकत न करण्याची समज द्या त्यांना. जी. एकाच वेळी कोकलखानाला जरब देणारे आणि आपल्या चुकल्या अधिकाऱ्याला समज देणारे राजे बघून प्रल्हाद पंतांची मान डुलली. कुडाळचं सुभेदार आल्यात. पहाऱ्याने वर्दी आणली. हातपंजा उठवून राजाने तिला मंजुरी दिली. कुडाळचे देशाधिकारी गणोराम पेश आले.
केव्हा आलात गणोराम? राजांनी त्यांचे कुशल घेतले. आत्ताच गड चढलो स्वामी, एक खास बाब कानी घालण्यासाठी आलो. बोला. राजांनी त्यांच्या पगडीभर नजर फिरविली. पाटगावी मौनीबुवा राहतात आमच्या सुभ्यात. थोर ईश्वर पुरुष आहेत. थोरल्या स्वामींनी कर्नाटक स्वारीच्या समयी त्यांचे दर्शन घेतले होते. स्वामी त्यांच्या बाबीने काही करणार. सुभेदार, ऐकून आहोत आम्ही मौनीबुवांबद्दल. जरूर त्यांचे ऊर्जित चालवू. राजांनी गणोरामांना विश्वास दिला. संतुष्ट होऊन ते मुजरा देऊन बाहेर पडले. पंत, मौनीबुवांच्या मठाला वाजंत्री व भोई यासाठी सालीना निशाणी होऊन 125 मुकरर केल्याचे कागदपत्र तयार करा. बुवांना दिवाणी वजावटा माफ केला आहे असे त्यात लिहा. ही देणगी मठ शिष्य तुरुतगिरी आहेत त्यांच्याच हवाली पावती होईल असे बघा. राजांनी प्रल्हाद पंतांना लागलीच निर्णय दिला. राजे, शिर्के आणि भाडीक गड चढते आहेत. आत आल्या अंतोजीने वर्दी दिली. मानाची दफ्तरी कामे तशीच सोडून राजे प्रल्हाद निराजींना म्हणाले, चला सामोरे जाऊ. प्रल्हाद निराजी, अंतोजी आणि काही धारकरी यासह शंभूराजे बालेकिल्ल्यातून आघाडी मनोऱ्यात आले. कमरेच्या हत्यारांवर मुठी ठेवलेले गणोजी राजे, हरजी राजे व अंबळोजी राजे महाडिक शिबंदीच्या मेळाने येताना बघून शंभूराजे पुढे झाले. सर्वांना खांदा भेट देऊन त्यांचे कुशल घेतले. हरजी राजे संभाजीराजांचे मेहुणे होते. राजांच्या थोरल्या भगिनी अंबिकाबाई त्यांना दिल्या होत्या. दोन्ही बाजूंना गणोजी राजे व हरजी राजे असे 2 मेहुणे घेत संभाजीराजे 7 महालाकडे वळले. मेहुणे मंडळ येसूबाईंच्या महाली आले. त्यांना भेटून सकवारबाईंचे दर्शन करून साऱ्या आसामी राजांच्या खासेवाड्यातील बैठकी दालनात आल्या. पाहुणे आल्याची खबर लागलेले हंबीरराव, येसाजी कंक, आनंदराव, रूपाजी, जोत्याजी केसरकर, तुकोजी पालकर, त्र्यंबकबाजी यांच्यासह त्यांच्या भेटीला आले. साधिलवारीचे क्षेमकुशल झाल्यावर हरजीरावांनी मुद्द्याचा प्रश्न उभा केला. राजांच्या मंचकारोहणावरच पुढील कारभार चालणार आहे की काय सरलष्कर? आम्ही तेच म्हणतोय. 5 महिने झालं गादी रिकामी आहे. हंबीररावांनी त्याला दुजोरा दिला. राजे, तुम्ही अभिषेक करवून घेणार आहात की नाही? हरजीरावांनी रोकडा सवाल केला. त्याशिवाय काही महत्वाच्या बाबी निकाली लागत नाहीत. गणोजीराजे काय अर्थाने बोलले ते कुणालाही कळले नाही. आम्ही तुम्हा सर्वांच्या भावना जाणतो. अभिषेकही घेणार आहोत आम्ही. त्यासाठी लागणारी सिद्धता मात्र पावसाळा परतल्याशिवाय होणार नाही. हा आमचा अभिषेक नाही, महाराज साहेबांच्या गादीच्या अखत्यारीचा आहे. त्याच इतमामानं तो करावा लागेल. भोवतीचे दरबार त्यावर नजर लावून आहेत. घाईचे हे कार्य नव्हे. संभाजीराजांनी शांतपणे सर्वांना उत्तर दिले. सर्वांना ते पुरेसे झाले. थाळ्याची वर्दी आल्याने सर्वांसह राजे उठले. दालनाबाहेर येताच त्यांची वाट बघत उभा असलेला बांधकामाचा अखत्यारी प्रमुख हिरोजी इंदुलकर लवून म्हणाला, आमासने बरं याद केलं होतं धन्यानी. त्याला बघताच राजांची चर्या पालटत कष्टी झाली. आपला हात तळवा निरखीत ते पडेल म्हणाले, हिरोजी, महादरवाजा सामने निकोप जागा निवडून सती गेल्या मासाहेबांचं वृंदावन उठवा. त्या नाहीत त्यांचं वृंदावन तरी येता जाता नजरेस पडेल आमच्या. पुतळाबाईंच्या आठवणीने सर्वांचे चेहरे म्लान झाले. संध्याकाळी हरजीराजे, अंबळोजी, गणोजी यांच्यासह गडाचा घेर टाकून जगदीश्वराच्या मंदिरात प्रवेशताना संभाजीराजे हरजींना म्हणाले, एक मोठी जिम्मेदारी टाकणार आहोत आम्ही तुमच्यावर राजे. विश्वास आहे तुम्ही ती पार पाडाल. जी, आम्ही घरचेच आहोत. पडेल ती जोखीम आपली मानू. हरजींनी त्यांना विश्वास दिला. पिंडीवरचे एक बिल्वदल उचलून राजांनी ते हरजींच्या हाती दिले. महाडिकांनी आण म्हणून ते जिम्मेदारी काय ते कळले नसतानाही आपले केले. ते बोलणे ऐकून उत्सुक झालेल्या गणोजींची मात्र निराशा झाली. गडावर रात्र उतरली. सुखदालनात मंचकावर लेटलेल्या राजांच्या पायांशी बसून त्यांचे पाय चुरणाऱ्या येसूबाई मध्येच थांबल्या. पदर नेटका करताना त्यांच्या हातीचा चुडा किणकिणला.
बांधील बोलात त्या म्हणाल्या, एक ऐकणं होईल का? सांगा. आजवर कधी काही बोललो नाही, पण एक मागणं आहे पायाशी. येसूबाईंचा आवाज बघता बघता जडावला. कपाळावर घेतलेली भुज हटवून संभाजीराजे बसते होत म्हणाले, असं काय बोलता येसू? मनी असेल ते साफ सांगा. तुम्ही साधी मागणी घातली होती भवानींच्यासाठी गंडा दोरा आणण्याची. तो आम्ही आणलाच नाही, आणले ते गंडांतर. राजांचा आवाज दुखरा झाला. असं बोलू नये. आलं होतं त्यातून निभावले भावेश्वरीच्या कृपेनं. पुढचा विचार करता काही पायांशी ठेवावं म्हणतो आम्ही. बिनधोक सांगा येसू, कितीही अवघड असलं तरी तुमची इच्छा पूर्ण करू. ते ऐकताना येसूबाईंची चर्या उजळली. आपोआपच त्यांचे हात राजांचे पाय चुरू लागले. कसे बोलावे या विचारात त्या थोड्या घोटाळल्या. मग अंधाऱ्या रात्रीला आधार देण्यासाठी लाख लाख चांदण्या लुकलुकाव्या तसे त्यांच्या तोंडून बोल उमटले. आता दस्त केल्या आसामींवरचे चौकी पहारे उठवावे स्वारीनं. आबासाहेबांच्या हातापाठीशी हयातभर वावरलेली ती माणसं आहेत. चुकली तरी आपलीच आहेत. स्वारीनं त्यांना अभय द्यावं, पदरी घ्यावं. येसू, नको तो विषय जिव्हाळ्याच्या ओठातून आलेला ऐकून राजे संभ्रमित झाले. आबासाहेब असते तर त्यांचे पाय धरूनही आम्ही हेच मागणं घातलं असतं. अशी हुंदराची माणसं घडवितो म्हटल्यानं घडविता येत नाही. पुरात उफाळली आणि नुकसान करून गेली म्हणून वेशीवरून काही नदी उठवून लावता येत नाही. आपली माणसं चुकली तर सांगायचं कुणाला? दाद मागायची कुणाकडं? ही माणसं वडीलधारी आहेत, मोठ्या अनुभवाची आहेत. मोठ्यांच्या चुकाही मोठ्याच असतात, म्हणूनच त्यांना क्षमा करायलाही मन मोठं करावं लागतं. स्वारीनं ते दाखवावं. खुद्द स्वारींच्या बाबतीनं आबासाहेबांनी असं दाखवलं आहे. महाराजांच्या आठवणीने येसूबाईंचा गळा दाटून आला. आपल्या समोर प्रत्यक्ष थोरल्या आऊ म्हणजे पाचाडच्या मासाहेब बसल्या आहेत असा भ्रम राजांना चाटून गेला. आपल्या प्रिय पत्नीचा हात मायेने आपल्या हाती घेत तो हलके थोपटून राजे म्हणाले, आम्ही निर्णयासाठी चाचपडत होतो येसू. तुम्ही आम्हाला भलं बळ दिलं. तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. ते तातडीनं व्हावं. पेशवे ज्वराच्या व्याधीनं कोठीत अंथरुणाला खिळलेत. येसूबाईंचा आवाज कातरला. काय म्हणता तुम्ही? स्वतःलाच विचारला वाटावा असा प्रश्न राजांच्या तोंडून सुटला. येसूबाईंच्याकडे खुद्द राजांच्याकडेही त्याचे उत्तर नव्हते. जगदंब जगदंब म्हणत अस्वस्थ राजे लेटले. येसूबाई त्यांचे पाय चुरू लागल्या. चिराग दाणे कुचमत तेवू लागली. हरजीराजे आणि गणोजीराजे यांनीही आग्रह धरला. साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधान मंडळाच्या घरी चौक्या हे विहित नाही. राजांनी चांगोजीला याद फरमावून हुकूम दिला. दस्त आसामींवरचे चौकी पहारे काढून घ्या आणि पेशव्यांच्या वाड्यावर राजवैद्यांना पहिले पाठवून द्या. आज्ञेप्रमाणे अण्णाजी, पंत, हिरोजी, बाळाजी यांच्यावरचे पहारे उठले. कोल्हापूर, पन्हाळगडची कैद माणसेही मुक्त करण्याचे हुकूम देण्यात आले. औषधांची पडशी घेतलेले राजवैद्य मंत्रीवाडीतील मोरोपंतांच्या वाड्यात आले. ज्वराने सणसणलेल्या मोरोपंतांनी त्यांना बघताच हात डोलवून काही न बोलताच उपचार घेण्यास साफ नकार दिला. 2 दिवस झाले. दौलतीचे कदीम चाकर पेशवे आपल्या धन्यासारखेच झेंडू फुटल्या ज्वराने संभ्रमात गेले. त्यांच्या मंचकाभोवती त्यांचे पुत्र निळोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत, राहूजी, राघो स्वानंद आणि हंबीरराव ही हवालदिल माणसे दाटली. आता पंतांचा भरोसा नव्हता. सर्वांनाच वाटत होते की या अंतकाळी राजे पेशव्यांना भेटावे, पण तसे राजांपुढे ठेवण्याची कुणाचीही हिंमत नव्हती. एकाएकी पंतांभोवती दाटल्या आसामीत खसफस माजली. पंतांना आवरण्यासाठी निळोपंत आणि त्यांचे खाजगी कारभारी तेवढेच मंचकाजवळ राहिले. बाकी सारे मागे हटले. दालनात कुजबूज उठली. युवराज्ञी येत आहेत. आपले खाजगीचे कारभारी आणि कुणबिणींच्या घेरातून प्रत्यक्ष छत्रपतींच्या स्नुषा युवराज्ञी येसूबाई साहेब आज पहिल्याने मंत्रीवाडीची पायरी चढत होत्या.
दालनात प्रवेशणाऱ्या येसूबाई भ्रमात गेलेल्या मोरोपंतांना जिजाऊच वाटल्या. महासाहेब! क्षीणपणे त्यांचे ओठ हलले. तशा स्थितीतही ते मुजरा देण्यासाठी खटपटीने उठून बघू लागले. झटकन पुढे झालेल्या येसूबाईंच्या तोंडून शब्द उमटला, पंत काका. पंतांना तो ऐकू गेलाच नाही. त्यामागची वेदना भोवतीच्या सर्वांना चाटून गेली. स्वारी तुमच्या भेटीस येते आहे पंत काका. येसूबाईंना अधिक बोलवेना. समोरचे पेशवे बघून अंतकाळी आबासाहेबांची स्थिती कशी झाली असेल या विचाराने डोळे भरून आल्याने तर त्यांना पंतही दिसेनासे झाले. भोवतीची माणसे मुजरे देण्यासाठी लवली आहेत हे बघून पदर काठाने डोळे निपटीत येसूबाईंनी मागे बघितले. हरजीराजांसह संभाजीराजे दालनात येत होते. मंचकावर लेटल्या पंतांवर खिळलेली त्यांची नजर विचित्र दिसत होती. आघाडी मनोऱ्याच्या दगडी खांबांना घेरून बसलेली काळपट छता तीत काठोकाठ भरून आली होती. त्यांच्या मस्तकीचा जिरेटोप दिसतात पंतांचे डोळे लखलखत तळातून ढवळून निघाले. दालनभर फिरणाऱ्या त्यांच्या नजरेला प्रत्येक चेहरा टोपधारी छत्रपतींसारखाच दिसू लागला. ओठ एकसर पुटपुटू लागले. जी स्वामी. हात उशाशी वारंवार जाऊ लागला. पंत. संभाजीराजांच्या तोंडून घोगरी साद उमटली. फक्त येसूबाईंनाच तेवढे जाणवले की अशी साद स्वारी क्वचितच, आणि ती सुद्धा आबासाहेब वा थोरल्या आऊंना घालीत होती. भावशून्य नजरेने पंत संभाजीराजांकडे बघू लागले. त्यांचे ओठ जे बोलत होते त्याचा भोवतीच्या जगाशी काही एक संबंध नव्हता. तो गेल्या छत्रपतींशी होता. कुणालाच त्याची उकल होत नव्हती. या 2 वस्तू आम्ही आणल्या आहेत स्वामी. मागील सर्व सुखरूप आहे. सेवेस सादर होण्यास विलंब झाला. क्षमा असावी. मध्येच डोळे मिटलेले पंत हात उशाशी नेत चाचपू लागले. संभाजीराजांनी नजरेनेच उशाशी काय आहे हे कळावे यासाठी निळोपंतांना विचारले. निळोपंतांनी जन्मदात्याच्या उशाखालून 2 वस्तू काढून राजांसमोर उलगडून धरल्या. त्यातील एका करंडात पेशव्यांच्या शिक्के मुद्रा होत्या आणि दुसऱ्या एका छोट्या डबीत एक मोतीबंद भिकबाळी होती. मुद्रा शिक्क्यांचा अर्थ संभाजीराजांसह सर्वांना लागत होता, पण भिकबाळीचा अर्थ भ्रमचित्त झालेल्या मोरोपंतांशिवाय कुणालाच कळणार नव्हता. दुसऱ्या सुरत स्वारीनंतर रायगडी परतलेल्या थोरल्या महाराजांसमोर पंत एके दिवशी रुजू झाले होते. त्यांनी कानात घातलेली भिकबाळी महाराजांच्या लक्षात आली. ती बघून काही न बोलताच ते फक्त हसले होते. महाराजांचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मोरोपंतांनी तातडीने खुलासा केला. उत्तरेतून मथुरेच्या पाहुणे मंडळींकडून आलेला डाग आहे हा स्वामी. तुम्हाला शोभून दिसतो पंत. आमचा काही गैरसमज नाही तुम्हाबाबत. पण काय महाराज. उत्सुक पेशव्यांनी प्रश्न केला होता. पंत आमचे हात केवढे थिटे आहेत. 2 वार आमच्या संगती सुरते पावे तो दौडणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला अशी देखणी बाळी आम्हाला बक्ष करता आली असती तर. महाराजांची ती झेप बघून मोरोपंत त्यावेळी अवाक झाले होते. दुसऱ्या दिवशी ते महाराजांना पेश आले तेच कानीची देखणी बाळी उतरून ठेवून. ते बघताना महाराजांची नजर व्यथित झाली होती. कर्नाटक स्वारीहून परतताना महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंतांना सांगून खास दख्खनी माटाची मोतीबंद बाळी घडवून घेतली होती. अंतकाळी पंतांच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या छत्रपतींनी शेवटी ती चांगोजीच्या हाती देऊन आज्ञा केली होती, हे पंतांना द्या. छत्रपतींची ती अमोल प्रेम खूण बघताना मोरोपंत ढसाढसा रडले होते. ती बाळी त्यांनी कधीच कानात चढविली नव्हती. नेहमी कुलदेवतेच्या अंगाऱ्यासारखी कमरबंदात जतून ठेवली होती. भ्रमात जाण्यापूर्वी त्यांनी निळोपंतांना बोलावून घेऊन सांगितले होते, आमच्या बरोबर आमचे हे शिक्के आणि ही देणगी दोन्ही डाग स्मरणपूर्वक दहन करा. खिन्नपणे संभाजीराजे मंत्रीवाडीतून बाहेर पडले. संध्याकाळी वाडीत कल्लोळ उठला. मोरोपंतांची जीवन यात्रा संपली होती. मराठी दौलतीच्या कानातील जुनी जाणती बाळी गळून पडली होती.
बोलावून घेतलेल्या प्रल्हाद निराजींना संभाजीराजांनी संथपणे आज्ञा केली. पेशव्यांचे विधिकर्म होताच त्यांचे चिरंजीव निळोपंतांकडे पेशवाईची वस्त्रे आणि शिक्के करंड पाठवा. आणि काही न बोलता जडावल्या पावली ते येसूबाईंच्या कानी हा निर्णय घालण्यासाठी दारुणी महालाकडे निघून गेले. प्रल्हादपंत, सर्व तर्फांच्या सुभे सरनौवतांना पत्र द्या. दसरा उरकताच जमावबंदीनं सिताब रायगड जवळ करण्यास लिहा. अख्त्यारी खालचा मुलूक गड कोटास आवश्यक तेवढीच शिबंदी मागे राखून दास्तानीच्या वरकड सर्व जात स्वारांनिशी सारा लढाऊ खासा बोलावून घ्या. या कामी कुसूर उजूर कुणासही माफ नाही हे साफ लिहा. कसल्या तरी खोलवरच्या विचारात डुबलेल्या शंभूराजांच्या चर्येवर करडे तेज उतरले होते. सिंहासन सदरेला जमली मंडळी त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होती. अंगावर पडणारी जबाबदारी कारी कशी लावावी याचे आडाखे बांधित होती. सरलष्कर नाईक बहिर्जी, विश्वास मुसेखोरेकर, कर्माजी, महादेव, जासूद खाण्याचा निवडक तेवढा सारा आसामी गडी पेश घ्या. ती आज्ञा ऐकताच हंबीररावांची कळी खुलली. ते मनोमन काय ते समजल्याने म्हणाले, एका हप्त्यात जासूद उभी राहतील धनांच्या मोहर. केशव पंडित, तुम्ही चिटणीसांच्या मदतीनं उत्तरेत काशीला गागा भट्टांकडे दूत धाडून त्यांना तुमच्या हस्ते आम्ही अभिषेक घेण्याची इच्छा करतो. मागे आबासाहेबांचे केले तसेच हे कार्य संपन्न करावे असे कळवा. नाशिकच्या अनंत भट्ट कावळ्यांनाही असेच आवतून द्या. सदरेला राजांच्या मनसुव्याची चाल उकलत चालली. संताजी, यमाजी, 12 मावळ तळ कोकणात उतरून तुम्ही साधेल तेवढी सैन्य सिंचणी कार्yi लावा. राघवपंत, चिमणगावकर, राजापूरच्या देवाजी विठ्ठल, दाभोळच्या व्यंकाजी निमदेव, डिचोलीच्या मोरो दादाजी आणि चेऊलच्या तिमाजी व्यंकटेश या समुद्रपट्टीच्या सुभेदारांना हरकारे धाडून राजापूर, नागोठणे, दाभोळ, थळ ही ठाणी जमाबंद करण्याची सूचना द्या. भर घेराचे जाळे पसरते फेकण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घेताना कसबी कोळ्याच्या चर्येवर उठावेत तसे भाव राजांच्या चर्येवर पसरले. आपल्याच विचारात डुबलेले राजे बैठक सोडून समोरच्या एका एका माणसासामने उभे राहत चालले. प्रत्येकाला ती एक मूक समजच होती. आम्ही काय सांगतो ते शब्दाबर हुकूम पार पाडा. प्रल्हादपंत, कार्तिक मास धरून सारंग दौलत खान, मायनाक, कान्होजी आंग्रे यांना आमच्या भेटीस येण्यास कळवा. आबाजी सोनदेवांना समोर बघताच राजांना भेटून गेलेल्या समर्थ शिष्य दिवाकर गोसाव्यांची आठवण झाली. त्यांच्या आवाजात एकदम सर्वांना जाणवेल असे मार्द उतरले. आबाजी, समर्थ शिष्य दिवाकर गोसावी भेटून गेलेत आम्हाला. या घालमेलीत समर्थांच्या मठांना सनदा तवान्या करून देणं ते राहिले आहे. जी, तुम्ही जावळीच्या काशी रंगनाथ, सातारा तर्फेच्या कोनेर रंगनाथ, वाईच्या येसाजी मल्हार या सुभेदारांना चाफळ, शिंगणवाडी, सज्जनगड आणि महाबळेश्वरच्या मठांच्या महाराज साहेबांनी दिल्या तशा सनदा पुढे चालत्या करण्यास लिहा. जी, रघुनाथपंत हणमंते समोर येताच मात्र नेहमी त्यांच्या दर्शनाने प्रसन्न होणाऱ्या राजांच्या कपाळी आठी धरून आली. आपला काहीच माग न देता ते त्यांना म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही कर्नाटक प्रांती तातडीने कूच व्हा. जी, हणमंते दचकले, पण आवाज सुमार ठेवून हसत राजांनी त्यांना बोलू न देता बगल दिली. तुमच्यासारख्या मुरब्बी जाणत्या आसामीशिवाय दूरवरचा एवढा मोठा सुभा कोण राखणार पंत? जशी आज्ञा. रघुनाथपंतांनी कुणालाही न कळेल असा हलका निश्वास सोडला. त्यांना वाटले तरी राजांनी तो टिपला होता. झाल्या कटात रघुनाथपंत हणमंतांनीही हात मिळवणी केली होती. आता उशिरा त्याचे धागे राजांच्या हाताशी आले होते. रघुनाथपंत कर्नाटकात पोचताच त्यांच्या हाती काढण्या चढणार होत्या. राजांनी सर्वांना निरोपाचे विडे दिले. सर्वांबरोबर बाहेर जाणाऱ्या कवी कुलेशांना ते काही हेताने म्हणाले, तुम्ही थोडे थांबा कविराज. संभाजीराजांची ही सूचना अगदी साधिलवार होती, पण ती ऐकताना कित्येकांच्या मनात
कानामागून आला आणि हा कनोजा भलताच तिखट झाला अशी कुलेशांबद्दल मळमळ उठली असेल हे काही राजांच्या ध्यानी आले नाही. कुलेशांसह राजे दारुणी महालात येसूबाईंच्या भेटीला आले. गडावर नजर ठेवण्याची सूचना त्यांनी सदरेवर कुणाला केली नव्हती, ती युवराज्ञींना केली. आपला बेत त्यांना खुला करीत राजे म्हणाले, आम्ही या कविराजांना बरोबर घेऊन केळशीला अवलिया याकूत बाबांच्या दर्शनाला जाणार आहोत. आबासाहेबांनी बाबांना केळशीला आणून स्थापन केले आहे. त्यांच्या सोबतीत आम्हाला बरेच समाधान मिळेल. काही दिवस राहावं म्हणतो तिथं आम्ही. जी निर्धास्त जावं. खरे तर येसूबाईंना नुकत्याच पुराकडे गेलेल्या आपल्या दादासाहेबांशी गणोजींशी झालेली चर्चा राजांच्या कानी घालायची होती, पण बरोबर कवीजी असल्याने त्यांनी ती तशीच ओठाण आड ठेवली. संध्याकाळी निवडीचे 50 धारकरी सोबत घेऊन संभाजीराजे कुलेशांसह गड उतरले. पोटरीला लागलेली भात खाचरे न्याहाळत केळशीच्या वाटेला लागले. क्रमशः